नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। नागराजने प्रियाला आता चांगलंच घाबरवलेलं आहे। तो आता प्रियाला म्हणत असतो की तुला ना आजपर्यंत म्हणजे दागिना किंवा काही गिफ्ट, ड्रेस वगैरे सगळी काही गिफ्ट दिली असतील, पण मी आज जे तुला गिफ्ट देणार आहे ना ते तुला आयुष्यात कधीच कोणीच दिलं नसणार आहे। त्यावेळेस प्रियाला मात्र धक्काच बसतो। ती आता त्याच्या तोंडाकडेच बघायला लागते। त्यावेळेस नागराज त्याच्या खिशातला मोबाईल काढतो आणि तिच्या समोर असा धरतो। आता त्या मोबाईलमधला फोटो पाहून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे। ती पटकन नागराजच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि आता त्या फोनमधला फोटो पाहते तर आता त्याच्यामध्ये तिचे आईवडील असतात। त्यावेळेस नागराज म्हणत असतो की हे बघ तुझे आईवडील आहेत, आज तुला यांची तोंड ओळख मी आता करून दिलेली आहे। आता त्यांना पाहून प्रियाला खूप मोठा धक्का बसलाय। तर नागराज म्हणत असतो की नेहमी आता मी किल्लेदारांची मुलगी आहे, रविराज किल्लेदाराची मुलगी आहे असं म्हणून मिरवते ना, बघ तू ह्याची मुलगी आहे। तर आता प्रियाला खूप मोठा धक्का बसलाय। तर इकडे आपला अर्जुन सुद्धा आता प्रियाच्या वडिलांच्या घरी आलेला असतो। आता ते टेलर असतात। तर आता तो आता म्हणत असतो की मला ना माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे, तर कधीपर्यंत मिळेल असं आता अर्जुन त्यांना म्हटल्याबरोबरच ते म्हणत असतात की थांबा मी तुम्हाला सांगतो असं म्हणून आता ते कापड घेतात आणि आता आतमध्ये रूममध्ये त्यांच्या जातात। तर आता ते आतमध्ये गेल्यानंतर अर्जुनला आता समोरच म्हणजे दरवाजाच्या समोरच आता एक फोटो दिसतो आणि तो फोटो पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याला असं वाटत असतं की आता तो सायलीचाच फोटो आहे। म्हणजे त्या फोटोमध्ये प्रिया होती पण अर्जुनला असं वाटत असतं की ती सायलीच आहे। आता अर्जुन त्या फोटोकडे बघत असतो आणि त्याला आता समजतं की हेच आता सायलीचे आईवडील आहेत म्हणून। आता त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे, पण खरं तर प्रेक्षकांनो ते प्रियाचे आईवडील आहेत आणि तो फोटो प्रियाचा आहे। आता अर्जुन लवकरच शोधून काढेल, तोपर्यंत तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे प्रोमो तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील। तुम्हाला पूर्ण सिरियल पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी तुम्हाला पूर्ण सिरियलचा रिव्ह्यू देत जाईल। धन्यवाद।